नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात. गडिंग्लजचे अधिकारी होय म्हणायला लागलेत. पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केली प्रशासकीय अधिकाऱ्यांची स्तुती. गडिंग्लजमध्ये झाला संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम. 27 ऑगस्टला कोल्हापुरात युवा शक्ती दहीहंडीचा थरार रंगणार. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवा शक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला 3 लाख रुपयांचं बक्षीस. धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपच्या वतीनं आयोजन. आजरा महिला दक्षता समितीसह विविध संघटनांचा आजरा तहसीलवर मोर्चा. कलकत्ता आणि बदलापूर घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. आजरा तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात देण्यात आलं निवेदन. बदलापूर येथील शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराचा पाटणे फाटा आणि कोवाड इथं जोरदार निषेध. पाटणे फाटा इथं जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली तर कोवाड इथं तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले हे निषेध आंदोलन. आणि आजरा ते पंढरपूर आणि अक्कलकोट थेट बस सेवा सुरू करावी. तसंच शहरातील रवळनाथ कॉलनी, शिव कॉलनी आणि आयडियल कॉलनीसाठी विनंती थांबा करावा. आजरा आगार आणि कोल्हापूर विभागीय नियंत्रकांना दिलं निवेदन.